येळकोट येळकोट. जय मल्हार. श्री मल्हारी भक्तांनो, आज मी तुम्हाला जो मंत्र सांगत आहे तो नुसता मंत्र नाही, तर खंडोबा देवाची दिव्य अशी शक्ती आहे. जर तुम्हाला धन संपत्ती, पैसा किंवा गमावलेलं ऐश्वर परत हवं असेल तर हा जो मंत्र आहे, या मंत्राचा नित्य नियमानं जप करण्याचा प्रयत्न करा. अनेक भक्तांना या मंत्रशक्तीचा अनुभव 24 तासाच्या आत आलेला आहे. फक्त तुमची भक्ती आणि भाव हा शुद्ध असायला हवा. कापराच्या प्रज्वलित ज्योतीसोबत तुमची इच्छाही खंडोबा देवापर्यंत पोचते आणि त्यानंतर मात्र मग चमत्कार घडू लागतात. तर मल्हारी भक्तांनो, उद्या रविवार आहे. खंडोबा देवाला समर्पित असा हा पवित्र वार आहे. खंडोबाच्या भक्त परंपरेमध्ये असं मानलं जातं की रविवारी खंडोबासमोर कापूर प्रज्वलित करून जर हा मंत्र त्या ठिकाणी जपला तर अशक्य गोष्टीही शक्य होतात. सकाळी किंवा संध्याकाळी खंडोबाच्या मूर्तीसमोर बसून एक कापूर प्रज्वलित करायचा आहे. प्रज्वलित कापराच्या ज्योतीकडे बघत बघत मनामध्ये शुद्ध भाव ठेवून, खंडोबा देवावर पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवून तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे. या मंत्रातील शक्तीमुळे तुमच्या मनातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करून तुमच्यासाठी प्रगतीचे, ऐश्वर्याचे दरवाजे मात्र उघडले जातील. आजचा हा जो मंत्र आहे, हा मंत्र जपताना मनात एकच श्रद्धा ठेवायची की माझा खंडोबा, माझा मल्हारी, माझा वाली आहे आणि तोच माझ्या सर्व मनोकामना, इच्छा, स्वप्न पूर्ण करणार आहे. तर मल्हारी भक्तांनो, उद्या रविवार आहे. उद्या या मंत्राचा जप श्रद्धेने, भक्तिभावाने करण्याचा प्रयत्न करा किंवा मनोभावे ऐकण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या आयुष्यामध्ये होणारे बदल स्वतः तुम्हीच अनुभवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि खंडोबाच्या भक्तीचा प्रसार सर्वदूर व्हावा यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून पुण्य मिळवा. तर चला, पुढील काही मिनिटे आपणही या शक्तिशाली दिव्य अशा खंडोबाच्या मंत्राचा काही मिनिटे जप करूया. ओम नमो खंडोबाय धनप्रदाय नमः. 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 ओम नमो खंडोबाय
धनप्रदाय नमः। ॐ नमो खण्डोबाय 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 धनप्रदाय नमः।
ॐ नमो खण्डोबाय धनप्रदाय नमः। ॐ नमो खण्डोबाय धनप्रदाय नमः। ॐ नमो खण्डोबाय धनप्रदाय नमः। ॐ नमो खण्डोबाय धनप्रदाय नमः। ॐ नमो खण्डोबाय धनप्रदाय नमः। ॐ नमो खण्डोबाय धनप्रदाय नमः। ॐ नमो खण्डोबाय धनप्रदाय नमः।